तर आज आली आपल्या उसाला तोड, म्हणून घरची म्हणली हो नारळ घेऊन रानात जाऊन फोड. तर म्हणूनच आपण चाललोय आता चप्पल पायात टाकून थेट रानाकडे. आता रानात पोचल्यावर ऊस तोडायला माणसं कधीच येऊन थांबलेली. मग पटकन नारळ काढून त्यांच्या हातात दिला आणि त्यांनी तो पटकन सोलून करून म्हणले. आईला म्हणलो काका इज्जत द्यायला लागले. 2 मिनिटं मी विचार करायला लागलो. आधी मध्ये कधी कधीच रानात जाणारा मी बागायतदार, चला कुठंतरी इज्जत आहे. आता नारळ फोडतोय तर ही बारकी घ्यायला आली होती बघा. यासनी नारळातलं पाणी प्यायचं होतं. हाताव घे. तरी आज पण त्यांना यांच्या वयात असला आनंद घेतोय. आता हा कार्यक्रम उरकल्या ऊस तोडायला सुरुवात केली लगेच. बरीकडे बघा यो भाऊ फॉर्म मध्ये आलाय. काय चालतोय कसा बघा फक्त. काय सगळं मळवलेलं काय केलंय. आता इथं मधनच पोरांना बोराचं याड आलं. मला म्हणली चला की आमसनी बोरं काढून द्या. मग मी चाला म्हणूस तोवरच यांनी काय ऊसाचं कांडच आणलं की बोरं काढाय. मग काय आता यशनी एकवर तोडत बोरं काढून दिली. ती पण आपली मजेत खात होती. आता यशनी किती जरी बोरं काढून दिली तरी ही काय बास म्हणत नसते. कसं बस मी त्यासनी म्हणलो ओरडतील माणसं. आता चला बरं आता चलाच आपण पण भेटूयात पुढच्या ब्लॉगला. आंबाटे लागा आंबाटे पिकलेलं खा की तुम्ही कच्चे खाता.